आज ना खूप दिवसानंतर हा खलबत्ता काढला. कशाला काढला आहे नक्कीच सांगणार आहे. आता चुलीवर स्वयंपाक व्हायला म्हणलं तर सगळ्या गोष्टी ना अगदी पारंपरिक पद्धतीनं झाल्या पाहिजे आहे की नाही. तर ना आज ना फायनली तो दिवस आला आणि मी झाडाच्या 2 कैऱ्या ज्या आलत्या ना त्या कापून काढल्या, म्हणजे तोडून काढल्या आणि त्याला मस्तपैकी पाण्यामध्ये धुवून घेतलं. कारण आज ना मी करणार होते खलबत्त्यामध्ये कैरीची चटणी. त्याच्या आधी म्हणलं चला बघूया झाडाची पहिली कैरी कशी आहे. आता देवाला व्हायचं तर लक्षात नाही, पण मुलं हे देवाचेच रूप असतात ना. आधी सोहमला दिली, सोहमनं टेस्ट केली. त्यानंतर ना इकडं पहिला भाजी करून घेतली, उसळ आणि बटाट्याची भाजी करून घेतली. आणि जेव्हापासून चुलीवर स्वयंपाक करायले ना तेव्हापासून वेगळीच चव स्वयंपाकाला येते. आता म्हणलं चला पटापट कैरी चिरावी आणि ना मस्तपैकी कैरीची चटणी करून घ्यावी. आता खूप दिवसानंतर ना ह्या गोष्टीचा उपयोग होते म्हणून थोडंसं अवघड जाते. मग आता पटापट कैरी चिरून घेतली, त्याच्यात मिरची पावडर टाकली, मीठ टाकलं, हळद टाकलं आणि तेल घालून मस्तपैकी अशी मिक्स करून घेतली. दिसते ना झणझणीत. आता त्याच्यात कमी भरतीला सोह म्हणलं आई सँडविच खायचे मला. मग त्यालाही पटकून तव्यावरती छानपैकी सँडविच करून दिले. असा गेला आजचा दिवस. चला बाय.